गाडी उठून बघते तर काय किती लाल मुंग्यांचा वारुड आहे. आणि हे मुंग्या खूप चावतात बरं. लालवाल्या अशा आग होतात त्या चावणाऱ्या मुंग्या आहेत. काल पण होता पण एवढा वारूड नव्हता. आज तर भयानकच वारूड काढले. जिकडे तिकडे तिकडे बाथरूमच्या दाराकडे पण आहेत, भरपूर आहेत ते. बाबा आता काय करू याचा उपाय, मला तर काही माहितीच नाही. आणि चावणारे आहेत सगळे, एकदम दारातच आहेत. सकाळच्या जेवणामध्ये वालाच्या शेंगाची भाजी करायची होती आणि हे शेंगा मोडायचे, भाज्या निवडायचे कामांना म्हणजे सकाळसाठी रात्रीच करून ठेवली तर बरी होतात. तसं तर भाजीचं अजून भरपूर काही होता. भेंडी होती, गवार ते पण मोडायचीच होती, वांगे पण होते, कारली पण होती. पण हे वालाच्या शेंगा फ्रेश होते आणि मग कोवडे होते आणि मग ते कसेच तरी होतात ना, म्हणून मग वालाच्या शेंगाची भाजी करायची इच्छा झाली. म्हणून माझं चाललं आहे शेंगा मोड करायचं. गाडी अंगण झाडत होती त्यावेळेस बांगड्या भरणारी कचारी निघून गेली. तर तिने मला आवाज दिला बांगड्या भरायला, पण मी नाही म्हणाली. आहेत माझ्याकडे बांगड्या आणि इथे 30 रुपये डझननी मिळतात बरं बांगड्या. आणि जिथे मी राहते ना, म्हणजे आईच्या गावाकडे 20 रुपये डझननी मिळतात. तर मी गेली तर मी आणूनच टाकते, असतात माझ्याकडे. तरी नाही म्हणत होती, पण त्या म्हाताऱ्या होत्या आणि म्हणाल्या बोवणी तरी कर. मग म्हटलं जाऊ दे, 20 रुपयाचा तर प्रश्न आहे. आणि माझी सवय असते, म्हातारे लोक वगैरे बाजारातही विकत असले ना तर त्यांच्याकडून घेते मी सामान. मग यांच्याकडूनच मी बांगड्या भरून घेतल्या, 20 रुपयाचे 1 डझन. आणि मस्त वाटतात, मला आवडतात हिरव्या बांगड्या. मी वापरत असते घरी. घरी 1-2 तरी हिरव्या बांगड्याच वापरते मी. कंगन वापरणं सोडून दिलं. कंगन आहेत पण ते तसेच पडून आहेत माझ्याकडे. ठेवायचे कामाला रात्रीच केली तर बरी होते, पण मी रात्री काही केलं नाही. रात्री मोडते. तसं तर आहे भाजीपाला अजून दुसरा करायचा, पण शेंगाच करायची इच्छा झाली म्हणून म्हटलं चला करू द्या. आणि इथे इतक्या मुंग्या निघाल्या त्याच्यामध्येच माझा अर्धा पाऊण तास गेला, कारण ह्या चावणाऱ्या मुंग्या होत्या. साफ करण्यामध्येच भरपूर वेळ गेला. आणि सकाळी सकाळी मी अंगण झाडत होती त्यावेळेस ती काचारी आली, तर तिच्याकडून बांगड्या भरून घेतल्या. असं पण मी श्रावण महिन्यामध्ये आणि नवरात्रीमध्ये मी भरत असते बांगड्या. आणि इतके कंगन आहेत माझ्याकडे, पण मला अजिबात कंगन वगैरे घालू नाही वाटत. मी हिरव्या बांगड्यात घालते. आधी तर एकही नव्हती घालत, बिना हात म्हणजे बांगड्या हातामध्ये राहतच नव्हत्या. पण आता बांगड्या घालायची सवय झाली ना, 1-2 तरी हिरव्याच बांगड्या पाहिजे, दुसऱ्या नाही. छान वाटतात हिरव्या बांगड्या, नाही का. तशी माझी आई, माझी भावजा त्यासुद्धा हिरव्याच बांगड्या घालतात. छान वाटतात ना हिरव्या बांगड्या. मी आता भाजी निवडून घेते आणि मी अजून झोपून उठले, फ्रेश वगैरे झाले, त्याच्यानंतर कामालाच लागले. इथे अर्धा पाऊण तास साफ करण्यामध्ये गेला. मग समोर अंगणामध्ये वगैरे झाडू बिडू लावली ते. आणि आता हे भाजी निवडत बसली, याच्यामध्ये पण 5-7 मिनटं जातील. हे काटपीट करायची कामं ना रात्रीच केली तर बरं होते जरा, मग उशीर होते सकाळच्या स्वयंपाकाला. वेळखाऊ कामं असतात ही. रुद्रांश शाळेत गेला आणि रुद्रांशला बघा डोक्याला लागलं. 3 टाके पडणार होते म्हणाले, पण टाके लावले नाही कारण रुद्रांश खूप जास्त रडतो. तसाही तो औषधी वगैरे खायला, पण अजून रक्तच येते का तर माहित नाही. मग अशी तर रक्त नव्हतं ना, तर लाल लाल दिसते. असेंब्ली पण नाही झाली रुद्रांशची आणि रुद्रांशला लागलं. मग लगेच फोन आला टीचरचा. तर मग रुद्रांशचे पप्पा गेले आणायला. काही ना काय होतो नाही का. आणि का देऊ खाण्यात तर का खातेस, दुसरं देऊ. काडे नाही आहेत, जरा जास्त झुरे झाले. याला काडे म्हणतात का रे. भज्जे, आलू भज्जे बनवून दिले. थांब जरा, रुद्रांशच्या आवडता विषय आलू भज्जे. काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये. आता रुद्रांशला तर बहानाच भेटला बाबा, शाळा पण जाईल उद्या शाळेत. एक इंजेक्शन दिलं रुद्रांशला, पट्टी करून दिलं. टाके पडणार होते पण टाके लावून नाही दिलं. मुलांना काय झालं तर आपल्यालाच हे वाटते, भीती वाटते काय. पण आता होत असते जीवनामध्ये कमी जास्त चढ उतार, हो की नाही रुद्रांश. ऐसे भी बच्चे बहुत बार गिरते हैं, तू ज्यादा बार नहीं गिरा है, 1-2 बार गिरा है बस, नहीं तो बहुत ज्यादा जख्म होते, गिर गिर के दुख हो जाते. हो वाढव आता. मी गेलो होतो आम्ही गावावरून. रुद्रांशने बघा एक कासव आणला आणि एक छोटीशी फिश. आमच्या गावाजवळ आहे, घराच्या मागेच आहे पाठीमागे वाघ नदी. कधी कधी मी गावाला जाते तर नदीवर धुताना म्हणजे धुवायला, कपडे धुवायला जाते त्यावेळेस व्हिडिओ बघितला असेल, ती आहे वाघ नदी. उन्हाळ्यामध्ये तेवढा पाणी नसतो, कमी असतो. जिकडे खोलगड भाग असेल तिकडेच पाणी असतं, त्यामुळे नदी कमीच वाटते. कारण मधामध्ये भराव असतो ना, त्या भरावामुळे कचरा काढी वागतो, जगतो, त्याच्यामुळे ती नदी कमीच दिसते. पण आता अशा पावसामध्ये खूप मोठी रुंदी नदी आहे आणि पाणी पण भरपूर असतं. तर नदी जवळ असल्यामुळे नदीमध्ये कासवांचं प्रमाण असतं, कासव असतातच. तर त्याच्यामुळे आमच्या भागामध्ये ना, आमच्या गावाच्या शेतामध्ये वगैरे कासव येतात. तर नांगरटी करताना, परा लावताना, शेतामध्ये जाताना असे कासव दिसतात, प्रत्येकालाच दिसतात.
म्हणजे बऱ्याच लोकांना दिसतात, तर माझ्या सासऱ्यांना पण दिसतात. तर ते कधी सोडून देतात, कधी धरतात, कधी कोणाला देतात. आणि हा छोटासा कासू छोटासाच पाहिजे होता, रुद्रांशला मोठा नको पाहिजे होता, एकदम छोटासा आहे. एवढा एवढाच आहे बघा, हा एवढा एवढाच आहे, छोटासा आहे. तर हा कासू आमच्या बाजूला घर आहे, त्यांच्याकडे होते 4 पिल्लं, अशी सेम 4 पिल्लं होती, त्यांना मिळाली होती. त्यांच्याकडून रुद्रांशने 1 पिल्लू आणला आहे कासवाचा. रोज आपल्या आजीला, आपल्या आजोबाला सांगत होता की मला टर्टल पाहिजे, टर्टल पाहिजे, टॉर्टाईज टॉर्टाईज टर्टल याने लावलं होतं. त्यांना काय समजते बिचाऱ्यांना, इंग्लिश शाळेत गेले का ते कधी. कछवा म्हणत होता. मग हा व्यवस्थित बोलत नाही ना, जरा प्रोनाऊन्सिएशन गडबड होते, तर त्यांना समजतच नव्हता. हा इकडून टर्टाईज टर्टल कछवा म्हणे, आणि तिकडे माझ्या सासूंना वेगळाच आवाज जाय, ती तिकडून ओरडे, हा इकडून ओरडे, तो तिकडून ओरडे, हा इकडून ओरडे, यांच्या सहज चालू राहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की रुद्रांशला त्यांना सांगायचं होतं की मला कासू पाहिजे, मी घरी घेऊन येणार. असं तर याला सगळेच जंगली जनावर पाहिजे असतात, पण कुणाकोणाला घेऊन येणार. जर ग्रामीण भागामध्ये गेलो, जिथे कोंबड्या दिसल्या, तर कोंबडीची पिल्लं पण पाहिजे असते यांना, रुद्रांशला. म्हणजे प्रत्येकच प्राणी पाहिजे असते रुद्रांशला. प्राणीप्रेमी आहे रुद्रांश, आणि काळजी पण घेतो बरं का. त्याने पाणी वगैरे चेंज केलं. आज त्याच्या डोक्याला इतकं लागलं आहे, तरी सुद्धा तो शाळेतून आल्यानंतर यांची काळजी केलं त्याने, पाणी चेंज केलं. मग मी तांदूळ दिली यांना जेवणामध्ये, मुरमुरे तांदूळ किंवा मग गव्हाचा कणिक असतो ना, त्याचे छोटे छोटे गोळे करून द्यायचे. म्हणजे कासव खातात आणि फिश पण खातात. मच्छ्या तर काही पण खात असतात, त्यांचं सोडूनच द्या. पण कासव हे खातात, अजून काय काय खातात माहीत नाही, पण हे 3 पदार्थ खातात आम्हाला माहिती आहे. तर असं रुद्रांश देत असतो. तर हे गावावरून आणलेले कासव आहे. आता किती दिवस टिकते माहीत नाही. माझ्या मावशीकडे तर 3-4 वर्षापासूनचे एक कासव आहे. छोटासा होता, तर तो इतका मोठा झाला. तर ते पूजा वगैरे करत असतात त्याची. आणि रुद्रांशला ना काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याकडे पाहिजे पाहिजे. आता म्हणतो तो माझ्याकडे 3-3 पेट ॲनिमल झाले. म्हणजे फिश एक आहे, टॉर्टाईज एक आहे, आणि आमचे लव्ह बर्ड आहेत. असे 3-3 पेट ॲनिमल झाले म्हणतो. आता शाळेमध्ये पण शिकवतात ना मुलांना, डोमेस्टिक ॲनिमल, पेट ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल असे हे. तर याला असं सगळं ॲनिमल पाहिजे असतं, पण ठेवणार कुठे. आम्ही तर आता भाड्याच्या घरामध्ये राहतो, कोंबडी कुत्रा आणणार तर ठेवणार कुठे. कुत्र्याच्या मागे पण इतका म्हणतो, पप्पा मला कुत्रा पाहिजे, पप्पा मला कुत्रा पाहिजे. त्याचे पप्पा पण आणायला तयार असतात. मग करणार कोण कुत्र्याचं. आणि पोरचं असली तर ठीक आहे, पोरचं नाही आहे ना इथे, मग घरातच कसं ठेवायचं. आणि छोटी मुलं पण आहेत, कोणाला चावला बिवला तर कोण रिस्क घेणार, नाही का, नाही ना. तसं तर आमच्या गावाला आहेत कुत्रे, माझ्या आईकडे पण आहे मायलो, तुम्हाला माहीतच आहे. माझ्या सासरी पण 2 कुत्रे आहेत, एक मेला आता, आणि एक आजारी पडला, त्याला झटके बिटके येतात. पण असं म्हणजे त्याचं पण काही खरं नाही. म्हणजे आहेतच, शेतकऱ्यांच्या घरी असतातच कुत्रे, कोंबडी, शेळ्या वगैरे. त्याला ना खूप कौतुक वाटते रुद्रासला अशा जनावरांचं. तर ह्या गावावरून घेऊन आला. घेऊन कुठे आला, ह्या भरणीमध्ये आम्ही आणलो, आणि ह्या झाकणाला मी असं छिद्र करून दिलं, श्वास जायला, ऑक्सिजन भेटायला. आणि मग याच्यामध्ये आणलो. आता धुतानी पण इथून काढतो, इथे टाकतो, आणि मग मी इथे पाणी दुसरा चेंज केली, खायला वगैरे दिलं, मग इथे टाकतो. म्हणजे असं असं आहे आमचं रुद्रांश. ही ही गोष्ट चांगली आहे की प्राणी, पक्षी, मानव सगळ्यांवरती प्रेम करावं, काळजी करावं. आता लहानपणीची सवय मोठ्यापणीपर्यंत राहते की नाही, बघू आता रुद्रांशची. तर रुद्रांशच काळजी येतो, लवबर्डची कधीच काळजी घेत नाही. कधी देतो पाणी वगैरे दाणे, पण भरपूर कमी दा, ते मी सगळं लवबर्डचं मिस करते. त्यातही आमचा एक लवबर्डचा साथीदार वारला, तर हा बिचारा रुमझुमच राहतो, एक फ्रेश राहत नाही. असं आहे. चक्की म्हणता असं नाही, चक्की नाही म्हणा, टाकूच नको. 2 पायल्या झाले साफ करून, आता अजून 2 पायल्या करतो. हो, तिसरी पायली मस्त.